श्री स्वामी समर्थ. सज्जनो, या विश्वात प्रत्येक व्यक्तीला आपलं एक आराध्य दैवत असतं आणि त्या आराध्य दैवताच्या माध्यमातून तो आपले रोजचे वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि या सर्व गोष्टी होत असताना त्या विशिष्ट दैवताच्या माध्यमातून, त्या विशिष्ट दैवताच्या सेवेच्या अनुषंगाने त्यांचा दृढ विश्वास त्या ठिकाणी निर्माण होतो आणि त्यांच्या त्या विशिष्ट देवताच्या माध्यमातून त्यांनी केलेली क्रिया ही त्याची ऊर्जा आणि त्याच्या कुटुंबाची ऊर्जा आणि त्याच्या घराची ऊर्जा वाढवण्यास मदत करत असते. पण हे सगळं तो त्या आराध्याच्या दैवताच्या मंदिराच्या माध्यमातूनही करतो आणि त्या दैवताची एक विशिष्ट मूर्ती टाक आपल्या देवघरात ठेवून सुद्धा करत असतो. मग हे सगळं असताना सुद्धा त्याच्या रोजच्या प्रापंचिक जीवनामध्ये त्याच्या सेवेला कुठेतरी गालबोट का लागतो, त्याच्या सेवेमध्ये कुठेतरी कमतरता का निर्माण होते आणि आपल्या कौटुंबिक प्रश्नाचा, वैयक्तिक आणि कौटुंबिक प्रश्नाचा मागोवा घेण्याच्या दृष्टीने त्याला वारंवार वेगवेगळ्या ठिकाणातून मार्गदर्शन घ्यायची, वेगवेगळ्या पद्धतीने कार्य करण्याची प्रवृत्ती का होते, या सगळ्या गोष्टीचा आज आपल्याला मागोवा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर प्रत्येक व्यक्ती हा वैयक्तिक प्रश्नावरती जास्त भर देत असतो. त्याच्यामध्ये त्याचे वैयक्तिक प्रश्न आहेत, कौटुंबिक प्रश्न आहेत, मुलांचे लग्न, मौज, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, सामाजिक स्थित्यंतर आणि समाजामध्ये असलेलं मानाचं स्थान हे मिळवण्याच्या दृष्टीने त्याचे प्रयत्न चालू असतात. तरीही त्याला मानसिकदृष्ट्या स्वास्थ्यता लाभत नाही. त्याला कुठेतरी काहीतरी कमी असल्याची जाणीव होत असते आणि आज आपण त्या एकाच गोष्टीचा विचार करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वप्रथम आपण आपली दिनचर्या जी आहे तिच्यापासून सुरुवात करू. दिनचर्या ही प्रत्येक व्यक्ती साधारणपणे 3 शुद्धींच्या माध्यमातून करतो. पहिली शुद्धता ही त्याची गृह शुद्धता असते. सकाळी उठणे, घर झाडणे, सडा रांगोळी करणे ही गृह शुद्धता आहे. त्यानंतर दुसरी शुद्धता आहे तो त्याच्या स्नानाने, त्याच्या शरीर शुद्धीकरणाच्या माध्यमातून त्याचं स्नान करतो आणि नानाविध प्रकारचे मंत्र त्या ठिकाणी तो म्हणतो. इथे एक गोष्ट काही ठिकाणी चुकीची होते. अनेक लोकांना सवय असते, डोक्यावर एक तांब्या पाणी टाकलं का हर हर महादेव शंभो भोलेनाथ, नानाविध प्रकारचे मंत्र तंत्र सुरू होऊन जातात आणि डोक्यावर पाणी पडत राहतं. ही पूर्णपणे चुकीची पद्धत आहे. आपण परमेश्वर नाही आहोत, आपण एक सामान्य माणूस आहोत आणि सामान्य माणसाला एकच अधिकार आहे, देवाच्या समोर बसून त्याची स्तुती करायची. आपल्या हाताने आपल्या डोक्यावर पाणी टाकायचं आणि आपणच मंत्र म्हणायचे, आपण महादेव समजतो स्वतःला. हे पूर्णपणे चुकीचं आहे. कधीही यश मिळणार नाही, कधीही तिकडे स्वास्थ्यता लाभणार नाही. आणि म्हणून करता जेही कार्य करायचं असेल ते परमेश्वराच्या सान्निध्यात समोर बसून करा, यश मिळेल. अशा पद्धतीने शरीर शुद्धता आपण त्या ठिकाणी केल्यानंतर मग आपण आत्मशुद्धीच्या दृष्टीने परमेश्वराच्या पुढे जातो, नतमस्तक होतो. निरंजनी, आरती, धूप, दीप, नैवेद्य जेही आपल्याला मंत्र येत असतील ते म्हणतो आणि अशा पद्धतीने आपल्या घरातली ऊर्जा
वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण 3 शुद्धींचा वापर करतो. आता हे झाल्यानंतर कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा आपलं घर पूर्ण शुद्ध होत नाही, कधीच होणार नाही. प्रापंचिक अडचणी खूप असतात, अनेक प्रकारचे प्रश्न असतात, त्यामुळे ती शुद्धता ही थोडीशी बाजूलाच राहते. मग आपण ती कमी असलेली ऊर्जा घेण्याच्या दृष्टिकोनातून आपण आपल्या आराध्य दैवतांच्या मंदिरांकडे जातो. तिथे सामाजिक पद्धतीने, सामुदायिक पद्धतीने जी जी सेवा आपल्याला करायची असते ती करून ती ऊर्जा आपण मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. आता इथे आणखीन एक गोष्ट आहे. जेव्हा आपण या दरबारामध्ये, मंदिरामध्ये एखाद्या जातो, तर त्या ठिकाणी आपण घरी जशी 3 शुद्धींचा वापर करतो ना, तसं आपण मंदिरामध्ये पंचशुद्धीचा वापर करत असतो. या पंचशुद्धी कोणकोणत्या आहेत? तर पहिलं आहे स्पर्श शुद्धी. आपण घरून निघतो, पायात चप्पल घालतो, रस्त्याने येणारा कोणा कोणाला तरी स्पर्श होतो, काही ना काही होतच राहतं. आणि ही शुद्धता व्हावी म्हणून दरबारात जाताबरोबर आपण हातपाय धुतो, डोळ्यांना पाणी लावतो आणि मनातल्या मनात नतमस्तक होतो. ही पहिली स्पर्श शुद्धी. त्यानंतर दुसरी शुद्धी मनःशुद्धी असते. ही मनःशुद्धी आपण औदुंबराला प्रदक्षिणा करतो आणि औदुंबराला जितक्या शक्य असतील 10, 11, 5 ज्या असतील आपल्याला करायच्या त्या करतो आणि आत्मा शुद्ध करतो. त्यानंतर आपला तिसरी शुद्धता असते पंचाग्नी शुद्धता. आपल्या देहात असलेले जे पंचप्राण आहेत, जे पंच अग्नी आहेत, ते शुद्ध झाल्याशिवाय आपल्याला कुठलीही चांगली ऊर्जा ग्रहण करण्याची शक्ती निर्माण होत नसते. आणि म्हणून करता पंचाग्नी साधन करणे, पंचाग्नीची शुद्धता करणे खूप गरजेचं असतं. आणि म्हणून त्या ठिकाणी औदुंबर प्रदक्षिणा झाल्यानंतर ज्या ठिकाणी आपला यज्ञयाग त्या ठिकाणी केलेला असतो, जिथे त्या यज्ञामध्ये प्रत्यक्षपणे अग्नीची स्थापना झालेली असते, त्या पंचाग्नीला आपण प्रदक्षिणा करून आपला पंचाग्नी शुद्ध करायचा असतो. हे झाल्यानंतर आपण आपला पंचाग्नी साधन झाल्यानंतर आत्मशुद्धी. हा आत्मशुद्धीच्या माध्यमातून आपण आपले गुरुजन, आपण ज्या ज्या फोटो त्या आपल्या गुरूंचे लावलेले असतील त्यांना नतमस्तक होतो, त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो, त्यांच्या चरणावर डोकं ठेवतो आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन आपण परब्रह्माच्या दर्शनासाठी पंचप्राण शुद्धीसाठी जातो. ही 5वी शुद्धता. पंचप्राण शुद्धीसाठी जेव्हा आपण जातो त्यावेळेस परब्रह्माच्या समोर बसलेला असतो, त्याच्या डोळ्यामध्ये एकनिष्ठ भावनेने आपण त्यांच्याकडे बघतो, त्यांची आणि आपली दृष्टी नजरानजर एक होते आणि त्या ठिकाणी आपण त्यांची जी जी सेवा करता येईल ती करतो. आणि अशा पद्धतीने पंचशुद्धीच्या माध्यमातून महाराजांच्या आशीर्वादाने, महाराजांच्या कृपाप्रसादाने आणि आपल्या गुरूंनी दिलेल्या आशीर्वादाच्या माध्यमातून आपल्याला शुद्ध सात्विक ऊर्जा मिळालेली असते. आणि इथेच आपण नेमकं काहीतरी गोंधळ घालतो. तो काय होतो तर त्या ठिकाणी मिळालेली ऊर्जा आपण आनंदाने स्वीकारतो, नतमस्तक होतो, निघायच्या वेळेला पुन्हा महाराजांच्या चरणावर नतमस्तक होतो, डोकं ठेवतो आणि बाहेर येता बरोबर कुठल्या तरी सोम्या गोम्याच्या पायावर ढानकन डोकं ठेवून देतो, नमस्कार करतो, संपून टाकतो. गरज नसते, कारण ही ऊर्जा, या मिळालेल्या ऊर्जेवरती आपल्या आईसाहेबांचा, आपल्या कुटुंबियांचा, आपल्या घराचा आणि आपल्या प्रापंचिक अडचणी दूर होण्याच्या माध्यमातून आपल्याला देवघराच्या उद्देशाने मिळालेलं ते स्थान ऊर्जेने पवित्र करण्याचा आणि करून घेण्याचा अधिकार फक्त यांनाच असतो.
आणि मग त्या ठिकाणी आपण ती ऊर्जा त्या व्यक्तीच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करून त्याला अर्पण करून टाकतो. दिलेली सेवा, आपण दिलेली ऊर्जा त्यांना दिली जाते आणि त्यांची ऊर्जा नकळतपणे आपल्याला येते. ती ऊर्जा कोणती असते तर त्यांची घाणेरडी नजर, मानसिक मनोवृत्ती, डोळ्यातील वैषयिक दृष्टिकोन, भावनेचा अत्यंत उद्रेक, आपल्या शरीराला स्पर्श करण्याचा एक प्रकारे मानसिकतेची अत्यंत क्रूर भावना आणि या सगळ्या गोष्टींचा उद्रेक पुढे असतो की त्याला आपल्या शरीराला स्पर्श करण्याची फार उत्सुकता असते. आणि म्हणून करता सज्जनो, तुम्हाला पुन्हा 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 सांगतो, महाराजांचं दर्शन झाल्यानंतर बाहेर येण्यानंतर कोणाच्याही पायाला स्पर्श करू नका, कोणालाही नतमस्तक होऊ नका, कधी कोणाच्या दाराशी जाऊ नका. आपली सेवा झाल्यानंतर आपण सरळ आपल्या घरी जा. आपल्या त्या ठिकाणी घरी गेल्यानंतर आपल्या त्या आईसाहेबांच्या किंवा आपल्या देवघराच्या समोर जा. तिथे दिवा लावा, उदबत्ती लावा आणि जर देवघर असेल तर देवघराच्या दोन्ही खालच्या पायांना स्पर्श करा. तुम्ही आणलेली ती ऊर्जा त्या देवघरात जाईल. ती देवघरात गेल्यानंतर ऊर्जा तुमच्या कुलस्वामिनीला आणि तुमच्या त्या देवघरात असलेल्या तुमच्या आराध्याच्या छोट्या दैवताला ते प्राप्त होते आणि मग त्या ठिकाणी आपल्या या कुटुंबाचं लालन पालन पोषण सुरू होतं. अनेक दिवस अशा पद्धतीने घडत राहिलं तर घरामध्ये एक प्रकारे आनंद, उत्साह आणि एक सात्विक शुद्धीकरण त्या ठिकाणी प्राप्त होत राहतं. मनातल्या शंका कुशंका नष्ट होतात, समज गैरसमज नष्ट होतात. मग घरामध्ये शांतता, समृद्धी, सुख हे प्राप्त होत राहतं. आणि अशा पद्धतीने जेव्हा मानसिक शांतता निर्माण होते तेव्हा आपले प्रश्न आपणच सोडवण्याच्या दृष्टीने सात्विक दृष्टिकोनातून सक्षम ठरतो. आणि म्हणून करता आईसाहेबांना पुन्हा 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 सर्वांना विनंती आहे की ही सेवा अशा पद्धतीने केल्यानंतर कोणालाही नमस्कार करू नका, कधीही आपली ऊर्जा वाया घालवू नका. आपली ऊर्जा आपल्या घरापर्यंत न्या आणि आपल्या घराचा सद्ध आणि शुद्ध पद्धतीने, सात्विक पद्धतीने ऊर्जा वाढवून आपल्या शरीराचा, मनाचा आणि कुटुंबाचा उद्धार करण्याचा प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ.